अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाटी, तैशे संत जगी क्रिया करून दाविता अंगी. बालकाचे झाली माता जाणून पाऊल घाली, तैशे संत जगी क्रिया करून दाविते अंगी. तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव, तैशे संत जगी क्रिया करून दाविते अंगी. असो, सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं वक्त्याचं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्यबुद्धीतून या ठिकाणी चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह, भगवान सिद्धेश्वराचं मंदिर, बुदुलमुख तालुका निप्पाणी अशा या कर्नाटक प्रांतामध्ये बऱ्याच वर्षापासून अव्याहतपणे चालत आलेला हा महा हरिनाम यज्ञ. आणि या यज्ञामधली आजच्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आली माझं महत्भाग्य आहे. मी नेहमी सांगतो, जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट भाग्यानं प्राप्त होत असते. ज्ञानोबराय सांगतात, भाग्याचेनी भडसे उद्यमाचेनी मिशे, संपत्ती जात अपैसे घर दिगे. संपत्तीसुद्धा प्राप्त व्हायची असेल तर त्यासाठी भाग्यच असावं लागतं. भाग्यात असेल तर माऊली म्हणतात घर घुसून येते संपत्ती, आणि नसेल भाग्यात तर मग काहीही करा, रात्रीचा दिवस करा, दिवसाची रात्र करा. या गावात जमत नाही म्हणून त्या गावात जा, त्या गावात जमत नाही म्हणून त्या गावात जा, जिल्ह्याला जा, जिल्हा बदला, तालुका बदला, राज्य बदला, किंबहुना देश बदला. नसेल भाग्यात तर होणार नाही प्राप्त. महाराज तुकोबराय म्हणतात, जेथे जातो तेथे कपाळ सरीसे. जिथं जाईल तिथं कपाळ आपल्यासोबत आहे. त्यामुळे जे का ललाटीचे लिहिले ते नमोरे का काही केले. आणि तद्वत न्यायानं भाग्यात असावं लागती प्रत्येक गोष्ट आपल्या. आणि त्याच न्यायानं आजची ही सेवा माझ्या भाग्यामध्ये होती. ते भाग्य एवढ्यासाठी मी म्हणतो की या सेवेच्या निमित्तानं मला या भगवान सिद्धेश्वराचं दर्शन झालं, आणि त्याचबरोबर तुम्हासारख्या सर्व संत सज्जनांचं दर्शन झालं. हे माझं भाग्य आहे. माझ्या भाग्यात नसतं तर मला तुमचं दर्शन झालं नसतं. आणि अशा या भाग्यात मला प्राप्त झालेली ही आजची सेवा, सेवेसाठी या ठिकाणी निवडलेला जो अभंग आहे, वास्तविक महाराज मला गात्यावर बोलायचंही माहिती नव्हतं. प्रवचन म्हटलं की शक्यतो कसं असतंय, ज्ञानेश्वरीवर असतं आणि कीर्तनाचं काय गात्यावर असतं. पण असो, आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो. तद्वत न्यायानं गाथा काय, ज्ञानेश्वरी काय, भागवत काय, सर्व संतांचं जे वाङ्मय आहे ते जरी निमित्त म्हणून एखादा अभंग घेतला, निमित्त म्हणून एखादी ओवी जरी घेतली तरी चौफेर चिंतन असावं लागतं, चौफेर बोलावं लागतं. आणि वक्त्याचं ते कर्तव्य आहे. आणि त्या कर्तव्य बोधीतून माझ्या वाट्याला आलेली ही सेवा, या अभंगावर थोडंसं आपल्याला चिंतन करायचं आहे. या अभंगामध्ये जगद्गुरू तुकोबरायांचा अभंग आहे. वास्तविक पाहिलं तर माझ्यापेक्षा ज्ञानानं वयानं श्रेष्ठ असणारी सर्व मंडळी आहेत. जगद्गुरू तुकोबरायांच्या गाथेचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की जवळजवळ 4,500 अभंग जगद्गुरू तुकोबरायांच्या गाथेमध्ये आहेत. आणि या संपूर्ण गाथेचा अभ्यास केला तर प्रत्येक अभंग, काही अभंग 4 चरणाचे आहेत, काही अभंग 5 चरणाचे आहेत, काही अभंग 6 चरणाचे आहेत, काही अभंग एक अभंग तरी जगद्गुरू तुकोबरायांचा 100 चरणाचा आहे. आपण नेहमी कीर्तनाच्या माध्यमातून सुरुवातीला नमनाला घेतो, पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची. हा अभंग 100 चरणाचा अभंग आहे. असे अभंग वेगवेगळ्या चरणाचे असतील, वेगवेगळ्या रूपानं अभंग तुमच्या आमच्यासमोर जगद्गुरू तुकोबरायांनी ठेवलेले आहे. काही अभंग भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करणार आहेत, काही अभंग भगवंताच्या रूपाचं वर्णन करणार आहेत, काही अभंग संतपर प्रकरणातील आहेत, काही विराने आहेत, गवळणे आहेत, उपदेशपर आहेत. कितीतरी अभंगाचा आपण जर गाथेचा अभ्यास केला तर लक्षात येईल जगद्गुरू तुकोबरायांनी तुमच्या आमच्या समोर गाथा ठेवत असताना हा काहीतरी असा क्रम धरून जगद्गुरू तुकोबरायांनी ठेवलेला नाही. ज्यावेळी जो प्रसंग निर्माण होईल त्या प्रसंगाला अनुसरून जगद्गुरू तुकोबरायांनी अभंगाचं लिखाण केलेलं आहे. आणि ते तुम्हा आम्हा याची आवत जीवाला या दुःखरूपी भाऊसागरातून तारून नेण्यासाठी हे सर्व वाङ्मय लक्षात ठेवायचं.
वास्तविक पाहिलं तर संत महात्मे या भूतलावर अवताराला आले ते येण्याचं एकमात्र कारण जर काय असेल तर येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी, केवळ तुम्हा आम्हा याची यावत जीवावर उपकार करण्याच्या उद्देशानं संत महात्मे इथे आलेले आहे. वास्तविक तसं जर पाहिलं तर तुम्हा आम्हा याची यावत जीवाला इथं भूतलावर यावं लागतं, जन्माला देवाला आणावा लागतो आणि संत स्वेच्छेनं येतात आणि स्वेच्छेनं जातात मातात. म्हणजे संतांचं स्वेच्छा प्रारब्ध आहे, तुमचं आमचं अनिच्छा प्रारब्ध आहे आणि देवाचं काय ते भगवंत संतांचं इच्छा प्रारब्ध आहे, तुमचं आमचं अनिच्छा प्रारब्ध आहे आणि देव परीच्छा प्रारब्धानं या भूतलावर महाराज अवताराला येतात. भगवंत अवताराला आले, तत्वज्ञान संतांचाही अवतार आहे, पण संतांचं कार्य भिन्न आणि देवाचं कार्य भिन्न आहे. देवाच्या कार्यामध्ये देव अवताराला आले ते कशासाठी आले? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम मधर्मस्य तदात्म्यानम सृजाम्यनम परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगी. ज्या ज्यावेळी धर्माला ग्लानी आली, अधर्माचं राज्य वाढू लागलं, धर्मानं वागणाऱ्यांच्यावर अन्याय अत्याचार होऊ लागले, त्यावेळी भगवंताला या भूतलावर अवताराला यावं लागलं महाराज. आणि भगवंत अवताराला आल्यानंतर भगवंतानी जे कार्य केलं ते महाराज सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचा संहार एकमात्र भगवंताचं कार्य आहे. अवतार कार्य संपून भगवंत या भूतलावरून महाराज अवतार कार्य संपून परत जात असताना महाराज भगवंताच्या लक्षात आलं, या भूतलावर आम्ही अवतार घेतले, इतके अवतार घेतले, कितीतरी अवतार झालेले आहेत, मुख्य 10 अवतार आपल्याला माहिती आहेत, पण अवताराच्या राशी म्हणतात ज्ञानोबराय. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे तुकोबराय म्हणतात, धैर्यनी सोंगे येणे अवघी पांडुरंगे. एवढे अवतार झाल्यानंतर भगवंताच्या लक्षात आलं की या ज्यावेळी या भूतलावर आलो त्यावेळी एकतर सज्जनासाठी तरी नाहीतर दुर्जनासाठी तरी, पण या भूतलावर असा एक अवतार आहे की धड सज्जनी नाही आणि दुर्जनी नाही असा एक अवतार आहे. कुठला अवतार आहे तो महाराज? त्या अवतारामध्ये महाराज तुम्ही आम्ही सर्वजण याची यावत जीव मोडतो. एकतर आपल्याला सज्जन म्हणलं तर पटत नाही. बघा, कोणीतरी आपल्याला सांगितलं काय तुम्ही देव माणूस आहोत, काय सज्जन आहोत, हो पटत नाही. का पटत नाही? आपल्याला माहिती आहे आम्ही काय आहे ते. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपल्याकडून काय काय आपली गुण आम्ही उधळतोय, त्यामुळं आम्हाला सज्जन म्हटलं तर पटत नाही. आणि एखाद्यानं तुम्ही दुर्जन आहेसा, तुम्ही वाईट आहे म्हटलं तर मग तर महाराज रागच येतो. म्हणजे आम्ही धड सज्जनी नाही आणि दुर्जनी नाही अशा वर्गामध्ये मोडतो. आणि मग भगवंतानी विचार केला, आता परत भूतलावर अवताराला जायचं, पण आता सज्जनासाठी नाही दुर्जनासाठी नाही, तर हा जो तिसरा वर्ग आहे त्या वर्गासाठी अवताराला जायचं. मग अवताराला जायचं भूतलावर म्हणलं तर देव म्हणून जायचं म्हणलं तर सज्जनासाठी नाही तर दुर्जनासाठी. ब्रीद आहे देवाचं, भक्ता राखे पायापाशी दुर्जनांशी संवारी. मग आता जायचं देव म्हणून जायचं नाही, अवताराला तरी जायचं पण देव म्हणून जायचं नाही. पण जायचं कसं? असायला देव आणि दिसायला मानव, असायला देव आणि दिसायला मानव अशा रूपामध्ये अवताराला जायचं. आणि असे जे रूप घेऊन भगवंत या भूतलावर अवताराला आले ते महाराज संत महात्मे आहेत. असायला कोण आहेत? ते देवच आहेत आणि दिसायला तुमच्या आमच्या सारखे मानव आहेत. भगवंत म्हणतात, जे वर्तत दिसती देही देहीला माझ्या ठाई, मी तयाचे हृदयी समग्र असे. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देव आणि संत यांच्यामध्ये महाराज याचं किंचितही भेद नाही. आणि असे देवच संतांच्या रूपानं अवताराला या भूतलावर आले. ते तुम्हा आम्हा याची यावत जीवाचा उद्धार करण्यासाठी. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जड जीवा. तुम्हा आम्हा याची यावत जड जीवाचा उद्धार करण्यासाठी संत महात्मे या भूतलावर आले महाराज. भूतांची दया हे भांडवल संत महात्म्यांच्या ठिकाणी तुम्हा आम्हा याची यावत जीवाच्या बद्दल महाराज दया आहे म्हणून संतांची उपाधी दया म्हणलेली आहे, करुणा म्हणलेला आहे. आणि अशा उद्देशानं संत महात्मे या भूतलावर आले. त्यापैकी जगद्गुरु तुकोबराय या भूतलावर अवताराला येत असताना आम्ही आलो म्हणून सांगतात. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया झाडू संतांचे मार्ग. आड राणे भरले जग
उच्छिष्टाचा भाग शेष उरला तो शेऊ. असे जगद्गुरु तुकोबराय या भूतलावर तुम्हा आम्हा यच्चे यावत जीवासाठी अवताराला आले आणि तुम्हा आम्हा यच्चे यावत जीवाला या दुःखरूपी भवसागरातून तारून नेण्यासाठी, तुम्हा आम्हाला यच्चे यावत जीवाला परमार्थ मार्ग दाखवण्यासाठी संत महात्म्यांनी तुकोबरायांनी तुमच्या आमच्या समोर हा गाथा ठेवला महाराज. आता जगद्गुरु तुकोबरायांची गाथा म्हणजे पंचमवेद मानलेला आहे, लक्षात घ्यायचं. पंचमवेद मानलेला आहे म्हणजे जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा सामान्य नाही, लक्षात घ्या. तुम्ही आम्ही याची यावत जीवानी जर जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथेचा अभ्यास केला, गाथेचं पारायण केलं तर निश्चितच आपला माथा ठीक होतो महाराज. माथ्यामध्ये बरंच काय 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 आम्ही भरलेलं आहे, कारण या प्रपंचामध्ये आम्ही गांजून गेलोय. सतत 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 तादात्म्य प्रपंचाचं धरलं आहे आणि ते एका या जन्माचं नाही, मागे कितीतरी जन्माचं प्रपंचाचं तादात्म्य आम्ही धरून आलेलो आहे. इथपर्यंत बहुत जन्म याच्या अगोदर आपले झालेले आहेत. तुकोबराय म्हणतात किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा. बरेच जन्म आपले याच्या अगोदर झालेले आहेत आणि मग या जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये फिरत 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 आम्ही आलोय. मग या जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये अडकल्यानंतर कधी आपल्याला सुख प्राप्त झालंय? उद्देश सुखाचा आहे, इच्छा सुखाची आहे. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्व यच्चे यावत जीवाचा विचार केला तर प्रत्येकाला इच्छा सुखाची आहे. फक्त मनुष्याला सुखाची इच्छा आहे असं नाही, प्रत्येक जीवाला सुखाची इच्छा आहे. बघा, एखादी म्हैस किंवा गाय तिच्या समोर जर आपण काठी उगारली तर ती मागे सरकते का? तिला माहिती आहे त्या काठीतून आपल्याला दुःख होणार आहे. आणि काहीतरी गवताची पेंडी वगैरे समोर धरा, ती पुढे येणार का? यातून सुख होणार आहे असं वाटतं महाराज. म्हणजे इच्छा सुखाची आहे आणि सतत तरी दुःखाला सामोरं जावं लागतं. म्हणजे दुःख व्हावं असं कुणालाही वाटत नाही. अपवाद फक्त कुंती मातेच आहे. मजलागी दुःखे व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे म्हणलंय, पण कुंती मातेनं भगवंताकडं दुःख मागितलं. पण मागितलं जरी दुःख असलं तरी इच्छा महाराज काय होती? सुखाचीच होती. कारण कुंती मातेला काय दुःख थोडं झालं होतं काय? कुंती मातेसारखं दुःख कुणीही भोगलेलं नाही महाराज. इतकं कुंती मातेनं दुःख भोगलेलं आहे, पण तरी सुद्धा भगवंताजवळ परत ती दुःख का मागते? कारण कुंती मातेला माहिती आहे ज्या ज्यावेळी आपल्याला दुःख होईल त्या त्यावेळी भगवंताची आठवण होईल. सुखात माणसाला देवाची आठवण होत नाही, पण दुःखात आठवण झाल्याशिवाय राहत नाही. आणि दुःखात जर देवाची आठवण झाली आणि देव जर आठवला तर देव दुःख देईल का? सुखरूप असणारा तो परब्रह्म परमात्मा आहे महाराज. सुखरूप ऐसा तुझ्या कोणी सांगा, माझ्या पांडुरंगासारी का तो. तुकोबराय म्हणतात माझ्या भगवंतासारखा पांडुरंगासारखा दुःखरूप सुखरूप कोणी नाही महाराज. सर्व संतांनी भगवंताचं वर्णन करत असताना ज्ञानोबराय म्हणतात सर्व सुखाचे आगर बाप रकुमा देवीवर, सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. सर्व संत महात्म्यांनी जो जो परब्रह्म परमात्मा आहे तो सुखरूप आहे म्हणून सांगितलंय. आणि तो तुम्हा आम्हा सर्व याची यावत जीवांच्या हृदयस्थानी स्थित असणारा तो परब्रह्म परमात्मा आहे. आणि त्या परमात्माची आपल्याला आठवण झाली आणि तो आपल्याला दुःख देईल का महाराज? अजिबात देणार नाही. म्हणून कुंती मातेनं जरी मागितलं असलं दुःख तरी इच्छा महाराज सुखाचीच आहे. आणि तत्वज्ञान सर्व यच्ची आवत मनुष्य जीव तरी ही जळली चाललेली ही जी धडपड आहे, चाललेली ही जी तळमळ आहे रात्रंदिवस, जो सगळा व्यवहार करतो तो व्यवहार करण्याच्या पाठीमागं सर्व यच्ची आवत जीवाला इच्छा सुखाची आहे. पण सुख आपल्याला प्राप्त झालेलं नाही. का सुख प्राप्त झालेलं नाही? कारण सुखाचं ठिकाण राहिलंय बाजूला आणि शोधायला लागलोय आपण तिसरीकडे महाराज. ज्या ठिकाणी सुख आहे ते ठिकाण आम्ही विसरलोय आणि नको त्या ठिकाणी ज्या ठिकाणी दुःख आहे त्या ठिकाणी आम्ही शोधायला लागलोय. ज्या संसारामध्ये आम्ही सुखाची इच्छा करायला लागलोय, सुख प्राप्त व्हावं म्हणून तळमळायला लागलोय, रात्रंदिवस धडपडायला लागलोय, त्या सुख संसाराचं स्वरूप, त्या प्रपंचाचं स्वरूप संत महात्म्यांनी वर्णन केलंय. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. संसार दुःख म्हणून चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे. रात्रंदिवस तळमळ महाराज या संसारामध्ये आहे महाराज. कधीही आपल्याला संसारामध्ये सुख प्राप्त होणार नाही. कारण जे ज्याचं स्वरूप नाही त्यात आपण जर त्याची इच्छा करायला लागलो तर कदापिही प्राप्त होणार नाही. आणि म्हणून ज्या संसारामध्ये तुम्ही आम्ही रात्रंदिवस वेळ घालवायला लागलोय, राब राबायला लागलोय,
त्या संसारामध्ये महाराज आपल्याला यत किंचितही सुख प्राप्त होणार नाही. आणि सुख जर पाहिजे असेल तर त्यासाठी तुकोबराय म्हणतात, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. सुखासाठी जर तुमची धडपड आहे ना, तर सुख व्हायचं असेल तर त्यासाठी आपल्याला तो देव आपलासा करून घ्यायला पाहिजे. मग जो देव आपलासा आपल्याला करायचा आहे तो देव आपण नाही का हो? तो देव आपणच आहोत. संत महात्मे सांगतातच आपल्याला, देवची बरे देवची बरे तुका म्हणे खरे तुम्हीच देव आहात, फक्त तुम्ही विसरलाय. आणि विसरली तया थोर झाली हानी, पचतील खानी 84च्या. विसरल्यामुळं या 84 लाख खानीमध्ये 84 लाख योनीमध्ये महाराज आपला पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम, किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावी फजित. प्रत्येक जन्मामध्ये महाराज आपल्याला ही फजिती झाली आहे आणि प्रत्येक जन्मामध्ये सतत 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 दुःखाला सामोरं जावं लागतं. आणि सतत दुःखाला सामोरं जावं लागत असल्यामुळं महाराज आपली ही जी धडपड आहे ती व्यर्थ व्हायला लागली, या तळमळ सारी व्यर्थ व्हायला लागली या. आणि ज्या सुखासाठी आमची धडपड आहे ती दिशा आमची चुकलेली आहे महाराज. आपल्याला जायचं आहे पंढरपूरला आणि आम्ही इकडं राधानगरीकडे जर सुटलो तर पोचू काय पंढरपुरात? नाही महाराज, दिशा आपली चुकीची आहे. आणि दिशा चुकीची असल्यामुळं आपल्याला जे प्राप्त करायचं आहे महाराज ते प्राप्त होत नाही. आणि ते दाखवण्यासाठी संत महात्मे या भूतलावर आलेले आहे महाराज. मार्ग धावून गेले आधी दयानिधी संत ते तेनेची पण ते चालू जाता, न पडे गुंता कोटे काही. आपण देव आहोत हे विसरलो आणि विसरल्यामुळं या जन्ममरणाच्या गुंताळ्यामध्ये आपण अडकलोय आणि प्रपंचाचं तादात्म्य आम्ही सोडायला तयार नाही. जोपर्यंत आपल्याला हे प्रपंचाचं तादात्म्य सुटत नाही तोपर्यंत आम्ही किती जरी परमार्थ केला तरी महाराज बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात. आणि प्रपंचाचं जर तादात्म्य सुटायचं असेल तर प्रपंचाचं मिथ्यात्व अगोदर कळणं गरजेचं आहे. शास्त्र सांगतं मिथ्या वस्तू मिथ्या रूपानं कळली की मग तिथं तादात्म्य राहत नाही. आम्हाला मिथ्या वस्तू काय वाटायला लागली या? सत्य वाटायला लागली या. त्यासाठी बरेचसे दृष्टांत शास्त्रानं दिलेले आहेत. रज्जू सर्पाचा दृष्टांत दिलाय, शुक्तिरथाचा दुसरा स्थाणुपुरुषाचा दृष्टांत दिलाय. असे कितीतरी दृष्टांत शास्त्रानं तुम्हा आम्हाला दिलेले आहेत की हा प्रपंच मिथ्या आहे, हा खोटा आहे. हे सगळं प्रपंचाच्या संबंधानं असणारा सगळा पसारा, धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिगा देवाशी. हे सगळं मिथ्या हे कळवून घ्यायला पाहिजे महाराज. आम्ही रज्जू सर्पाचा दृष्टांत ऐकतो, रज्जूवर भासलेला सर्प मिथ्या आहे हे कळतं पटतं, पण प्रपंच मिथ्या आहे हे पटायला तयार नाही. का पटायला तयार नाही? तर प्रपंचामध्ये जे आपलं तादात्म्य धरलेलं आहे, प्रपंचाच्या संबंधानं असणारी बायको मुलं गोरं ढोरं शेती वाडी हे सगळं कसं वाटायला लागले आपल्याला? सत्य वाटायला लागले. आणि हे सगळं सत्य वाटायला लागल्यामुळं तिथलं जे असलं तादात्म्य धरलेलं आहे, इतर पाठीमागच्या जन्मापासून आपण ते तादात्म्य धरत आलेलो आहे, ते तादात्म्य सुटायला तयार नाही. आणि म्हणून तो प्रपंच मिथ्या आहे हे अगोदर कळायला पाहिजे. आणि प्रपंच मिथ्या कळायचं असेल तर अगोदर जो देह मी माझा म्हणायला लागलोय तो मिथ्या कळायला पाहिजे. हा देह माझा नाही अगोदर कळायला पाहिजे. तुकोबराय म्हणतात, देह नव्हे मी हे सरे उरला उरे विठ्ठल म्हणून लाहो करा काळ सारा चिंतने. मग हा देह जोपर्यंत आपल्याला माझा 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 वाटतोय, देहाबद्दलचं ममत्व आहे, ते ममत्व अगोदर घालवायला पाहिजे. देह जाणारा येणारा आहे लक्षात घ्यायचं. देह काय आपल्याला शाश्वत नाही आहे, सत्य नाही आहे, हा जाणार आहे. आणि हा देह माझा नाही, या देहापेक्षा मी कोणतरी वेगळा आहे हे कळवून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे कळवून देणारे आपल्या कुटुंबातील पै पाहुण्यातली कोणी नाहीत महाराज. यातलं कोणीही सांगणार नाहीत. सगळे सोयरे जे कोण आपण सगळे जोडलेत ना त्यातलं कोणीही यातनं सोडवणारही नाही आणि सांगणार नाही. येते कोणी सोडविना एका चक्र पाणी वाचून या. कोण सांगणार नाही महाराज, कोण सोडवणार नाही. आणि हे कळवून देण्यासाठी संत महात्मे या भूतलावर आलेले आहेत महाराज, लक्षात घ्यायचं. आणि अशा संत महात्म्यांच्या मांदी याळीपैकी जगद्गुरु तुकोबराय एक आहेत. आणि तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून तुम्हामा याची आवड जीवाला
सांगतात की अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाटी. संत जे आहेत ना ते संत महाराज तुम्हा आम्हा याची आवत जीवासाठी करून दाखवतात क्रिया. नुसतं सांगत नाहीत, आधी केले आणि मग सांगितले. या अभंगाच्या माध्यमातून या अभंगामध्ये महाराज दृष्टांतच दिलेले आहेत. आणि तैशे संत जगी क्रिया करून दाविती अंगी. ह्या हे एक पद आपल्याला संतांचं कार्य कळण्यासाठी दृष्टांतच दिलेले आहेत सगळे. तैशे संत जगी क्रिया करून दाविते अंगी. बालकाचे चाली माता जाणून पाऊल घाली. तुका म्हणे नाव जनासाठी उदकी टाव. हे सगळे दृष्टांतच दिलेले आहेत. पण या दृष्टांताच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबर यांनी संतांचं कार्य तुमच्या आमच्या समोर ठेवलेलं आहे. महाराज संतांनी तुमच्या आमच्यासाठी जे केलेलं आहे ते कार्य महाराज तुम्हा आम्हा याची आवत जीवाला तुका म्हणे जीव ठेवू पायावरी. त्यांच्या पायावर जर आपण जीव जरी ठेवला तरी सुद्धा त्यांच्या उपकारातून आपण उतराई होऊ शकत नाही. तुका म्हणे काय होऊ उतराई जीव ठेवू पायी संतांची. संतांच्या चरणावर जीव जरी ठेवला तर त्यांच्या उपकारातून आम्ही अजिबात उतराई होऊ शकत नाही. एवढे संतांचे उपकार आहेत. संत हे बघा द्रवी दीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संतांच्या. तुकोबरायांचाच अभंग आहे. सूर्य, हिरा आणि दिवा हे प्रकाशमान आहेत वस्तू. सूर्य प्रकाश देतो, हिरा प्रकाशमान आहे आणि दिवाही प्रकाश आहे. पण या सूर्याच्या, हिऱ्याच्या आणि दिव्याच्या प्रकाशानं महाराज तुकोबराय म्हणतात दृश्य वस्तू दिसतील, अदृश्य वस्तू दिसू शकणार नाही. पण अदृश्य वस्तूचं दर्शन व्हायचं असेल तर त्यासाठी तुम्हा आम्हा याची यावत जीवाला संतच ते दर्शन करून देतात. त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर न कळे तो साचार ब्रह्मादिका म्हणतात. याच्या पुढे जाऊन महाराज म्हणतात तापली चंदन निववितो कुडी त्रिगुण ते वाडी संत संग. तापलेलं चंदन आहे महाराज. चंदन काय चंदनाच्या ठिकाणी काय गुण आहे महाराज. उकळलेल्या तेलात जर चंदन टाकलं तर ते मलयागिरी नावाचं चंदन आहे महाराज. त्या उकळत्या तेलात जर त्या चंदनाचा एक थेंब टाकला तर ते उकळतं तेल शांत करतं. एवढी चंदनाच्या ठिकाणी काय महाराज शक्ती आहे, ताकद आहे. पण त्याच्यापेक्षा श्रेष्ठ संत आहे तुकोबराय म्हणतात त्रिगुण तो काढी संत संग. तुम्हा याची आवत जीवाला गुणातीत करण्याचं काम संत महात्मे करतात. म्हणजे संतांचं जे कार्य आहे ते तुम्हा आम्हा याची आवत जीवासाठी फार मौलिक कार्य आहे महाराज. आणि असे जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून तुम्हा आम्हा याची आवत जीवाला पहिला दृष्टांत दिला की अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाटी. अर्भक म्हणजे लहान बाळ आहे, लहान मुलं आहे. नुसतं शाळेला जायला लागलंय आणि शाळेला गेल्यानंतर आता अंगणवाडी म्हणा किंवा आता बऱ्याच काय काय नवीन नर्सरी वगैरे आलेल्या आहेत शाळा. पण जगद्गुरु तुकोबरायांच्या वेळचंही हे आहे, लक्षात घ्या. तुकोबरायांनी त्यावेळी केलेला अभंग आहे हो. त्यावेळी शिक्षकांना पंतोजी म्हणत होते. आता गुरुजी आले, मास्तर आले, सर आले. आता बरंच काय 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 पुढं कालाच्या ओघात बदल होत गेला. पण त्यावेळी शिक्षकांना पंतोजी म्हणत होते. आणि ते पंतोजी जे होते ते लहान मुलाला, शाळेत आलेल्या मुलाला शिकवण्यासाठी हातामध्ये पाटी आणि पेन्सिल घेत होते. आपल्या स्वतःच्या हातामध्ये ते घेत होते आणि आपण स्वतः महाराज त्या पाटीवर स्वतःच्या हातानं अक्षर गिरवत होते. कशासाठी गिरवत होते ते? त्यांना शिकायचं होतं काय? शिक्षकांना शिकायचं नव्हतं किंवा त्यांना येत नाही असं नव्हतं. ते सर्वज्ञ होते, त्यांना सगळं येत होतं. पण ते जे गिरवत होते ते गिरवण्याचा उद्देश होता की त्या मुलाला शिकवण्यासाठी, त्या विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी ते शिक्षक स्वतःच्या हातामध्ये पाटी आणि पेन्सिल घेऊन त्यावर गिरवत होते महाराज. आणि हा दृष्टांत देऊन जगद्गुरु तुकोबराय म्हणतात तैशे संत जगी क्रिया करून दाविती अंगी. तत्वज्ञान संत महात्मे तुम्हा आम्हा याची आवत जीवाला हा मार्ग सांगत असताना, हा मार्ग दाखवत असताना स्वतः क्रिया करून दाखवतात महाराज. नुसतं सांगत नाहीत. आम्ही नुसतं सांगतोय पण करणं काही नाही महाराज. आणि परमार्थामध्ये सांगण्यापेक्षा, बोलण्यापेक्षा वागण्यानं जो परिणाम होतो तो फार मोठा परिणाम होतो महाराज. तुमचे आचार, तुमचे विचार काय आहेत,
तुम्ही तुमचं कार्य काय आहे याच्यावर बराचसा परिणाम होतो महाराज. आणि म्हणून संतांच्या बाबतीत बोलायचं झालं तर संत नुसते सांगत फिरले नाहीत, पण त्यांनी क्रिया करून दाखवली महाराज. जेवढं जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये असो, ज्ञानोबरायांच्या असो, नाथ महाराजांच्या असो, त्यांनी हे सगळं करत असताना तुम्हा आम्हा याची यावत जीवाचा उद्धार व्हावा एकमात्र उद्देश ठेवलेला आहे समोर महाराज. बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. मी नेहमी सांगतो तुम्ही आम्ही सर्व याची यावत जीव महाराज या दुःखरूपी बहुसागरामध्ये बुडायला लागलोय. आणि आम्ही बुडायला लागलो हे आम्हाला कळत नाही. आम्ही बुडायला लागलो हे आम्हाला कळत नाही. पण आम्हाला कळत नाही आम्ही बुडायला लागलोय ते संतांना कळतं. लक्षात म्हणजे आम्ही बुडायला लागलोय हे संतांना कळतं. आणि संत तुम्हा आम्हाला या भावसागरातून बाहेर काढण्यासाठीच महाराज सतत 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 संतांची धडपड आहे महाराज. आणि त्यापैकी जगद्गुरु तुकोबरा सांगतात की तुम्हा आम्हा याची यावत जीवासाठी महाराजांनी दृष्टांत दिला की जे पंतोजी जसं आपल्या हातामध्ये पाटी पेन्सिल घेतात आणि शिकवतात त्या बाळाला तत्वज्ञान, तैसे संत जगी क्रिया करून धाविती अंगी. तत्वज्ञान संत महात्मे महाराज सतत तुम्हा आम्हा याची यावत जीवासाठी क्रिया करून दाखवतात. प्रत्यक्ष महाराज ते सगळं दाखवतात. म्हणजे योग्य काय, अयोग्य काय, चांगलं काय, वाईट काय, हिताचं काय, अनहिताचं काय. महाराज हित आमचं आम्हाला कळत नाही, पण संतांना आमचं हित कळालेलं आहे. आणि म्हणून हित म्हणतात महाराज तुकोबराय म्हणतात हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा, चित्त शुद्ध सेवा देवाची. म्हणून आम्हाला हिताचं काय आहे हे संतांना कळतं. आणि त्या दृष्टीनं संत महात्मे महाराज तुम्हा आम्हाला ज्ञानोबराय असतील, तुकोबराय असतील, मग ते ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून असतील, गात्याच्या माध्यमातून असतील, सतत 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 महाराज मार्गदर्शन करतात महाराज. आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गानं जाणं आपलं इथे कर्तव्य आहे. मनुष्य जीवाचं इथे कर्तव्य आहे. संतांनी दाखवलेल्या मार्गानंच जायचं, मनानं जाऊन चालत नाही. परमार्थामध्ये श्रीगुरूंच्यावर संतांच्यावर आत्यंतिक श्रद्धा आणि विश्वास ठेवावा लागतो महाराज. जोपर्यंत आपली श्रद्धा त्यांच्या ठिकाणी बसत नाही तोपर्यंत आम्ही किती जरी परमार्थ केला तरी महाराज काही उपयोग नाही महाराज. आणि म्हणून परमार्थामध्ये श्रद्धेला, विश्वासाला आत्यंतिक महत्व आहे. आणि श्रद्धेनं विश्वासाला जर आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून जर मार्गक्रमण करत गेलो तर निश्चित ज्या गोष्टीसाठी आपली ही धडपड आहे, जे तत्व आपल्याला ते प्राप्त करायचं आहे, जो मीच देव आहे, मी तो स्वयं परब्रह्म, हे कळवून घेण्यासाठी संतांची गरज आहे महाराज. कारण संतच दाखवतात. लक्षात घ्या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबरायाने 18व्या अध्यायामध्ये एक ओवी घातली, तैसे हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता घेवसावे, म्हणून वानावे ऐकावे तिची सदा. आम्ही हरवलोय का नाही आम्ही? तैसे हरपले आपण पे पावे. आम्ही आपल्याला स्वतःला हरवलोय. कुठं हरवलोय? मी देवपणाला विसरलोय, मीच देव आहे हे विसरलोय, हरवणं आहे. आणि हरवल्यामुळं इतरत्र आम्ही भटकायला लागलोय. आणि इतरत्र भटकायला लागलोय हा आपला हरवलेला देवभाव जर आपल्याला प्राप्त व्हायचा असेल तर त्यासाठी तै संता ते पाहता घेवसावे. आपल्याला एखाद्याने सांगितलं तुम्ही देव आहे तर मी देव कसा असेल आपला विश्वास बसतो का महाराज? बसत नाही. मग आपण देव नाही का? आम्ही आहोत देव, पण वाटायला लागलं जीव हे भ्रमानं वाटायला लागलं. लक्षात घ्या हा भ्रम आहे. आणि हा भ्रम म्हणजे शास्त्र सांगतं हे अज्ञान आहे. आणि हे अज्ञान निवृत्तीसाठी परमार्थ करायचा आहे. परमार्थ म्हणजे आमचे महाराज नेहमी सांगतात गुरुवर्य की परमार्थ म्हणजे काय वेगळं काय नाही आणि दुसरं काही करायचं नाही. फक्त आपल्याला जे वाटतंय ते वाटणं घालवायचं आहे. तो परब्रह्म परमात्मा स्वयं सिद्धच आहे. वारा आबाळाची बेडी वाचून सूर्या ते न घडी, का हातू आबोळी धाडी तोय न करी. काय सूर्याच्या आड ढग आला आणि सूर्याला ढगानं झाकलं, वारा आला सोसाट्याचा, तर वारा काय करतो? वारा फक्त ढग बाजूला करतो. काय सूर्य आणून देतो? सूर्य आणून देत नाही. सूर्य स्वयंसिद्ध आहे महाराज. पुढे महाराज म्हणतात पाण्यावर सेवळ आलेलं आहे आणि पाणी झाकलं. आता पाण्यावर आलेलं सेवळ आहे ते फक्त सेवळ हातानं बाजूला करायचं आहे काय पाणी निर्माण करायचं आहे?
पाणी निर्माण करायचं नाही, पाणी स्वयंसिद्ध आहे महाराज. फक्त त्याच्यावर आलेलं सेवळ बाजूला करायचं आहे. पाणी स्वयंसेवा आहे. तद्वतज्ञानं आम्ही आहोतच देव, पण या देवपणावर अज्ञानाचं आवरण आलेलं आहे आणि आवरणामुळे आम्ही देवपणाला विसरलो आणि जीवपणाला भोगायला लागलो. लक्षात घ्या, वास्तविक पाहिलं तर जीव जीव नसून देवच आहे. जीव आणि ईश्वर ब्रह्म यांच्यामध्ये सदाच ऐक्य आहे. पण हा झालेला फक्त भ्रम बाजूला करायचा आहे. भ्रम बाजूला केला की भ्रम गेला की देवच आहोत आपण. हे काय कुठनं आणावं लागत नाही किंवा देव कुठं निर्माण करावा लागत नाही. आम्ही स्वयं परब्रह्मच आहे. मी तो वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता आहे ठाऊक सभा घ्या संता. संतांना माहित आहे तू वासुदेवच आहेस, तूच देव आहेस. फक्त ते आम्हाला माहित नाही. आम्ही त्या देवपणाला विसरलो आणि विसरल्यामुळं हा जो झालेला भ्रम आहे तो भ्रम फक्त आता बाजूला करायचा आहे, दुसरं काही करायचं नाही. आणि म्हणून ननोरंतच तैसे हरपले आपण पे पावे तै संता ते पाहता घेऊसावे. मग झालेला भ्रम अगोदर कळणं गरजेचं आहे. अज्ञान अगोदर कळणं गरजेचं आहे. जोपर्यंत अज्ञान कळत नाही तोपर्यंत आपण ते घालवायच्या दृष्टीनं वाटचाल होत नाही. म्हणून अगोदर मी अज्ञानी आहे हे अज्ञान अगोदर कळावं. आम्हाला अज्ञानच कळत नाही महाराज. आणि आमचे महाराज तरी नेहमी सांगतात आम्हाला अज्ञानाचं अज्ञान आहे. डबल ग्रॅज्युएट आम्ही आहोत. अज्ञानाचं अज्ञान आहे म्हणजे आम्ही डबल ग्रॅज्युएट आहेत महाराज आमचे कायम म्हणतात. म्हणजे आम्हाला मी अज्ञानी आहे याचंही आपल्याला अज्ञान आहे. पण अज्ञानाचं अज्ञान झालं की अज्ञान राहतच नाही. अज्ञानाचं ज्ञान झालं की अज्ञान राहत नाही. मी अज्ञानी आहे याचं आपल्याला ज्ञान व्हावं महाराज. आणि हे ज्ञान झालं की मग अज्ञान राहत नाही. जसं बऱ्याच वेळेला दृष्टांत दिलेला असतो, मामा कळला की मामा राहत नाही. बऱ्याच वेळेला मी दृष्टांत देतोय किंवा बऱ्याच आपण ऐकलं असेल की असाच एक राजा होता आणि त्या राजाच्या घरी एक मोठा कार्यक्रम आयोजित केलेला होता. आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देशेदेशीच्या राजे रजवाड्यांना, प्रधानांना, हितचिंतकांना वगैरे पै पाहुण्यांना निमंत्रणं दिलेली होती. आणि तो कार्यक्रम सगळ्यांना बोलवलेलं होतं आणि तो कार्यक्रमाचा दिवस उजाडला आणि मग निमंत्रितांची यायची सुरुवात झाली. निमंत्रित यायला लागले. आता राजाचा कार्यक्रम मोठा, आता तिथं कुणाला बी एऱ्या गावाळ्यांना तिथं काय परवानगी नव्हती. जी निमंत्रित होती त्यांनाच परवानगी होती. मग निमंत्रित सगळे येत होते. मग तिथं गेटवर राजाचे शिपाई अडवत होते, विचारत होते तुम्ही कोण, कुठून आलाय. तर मी अमुक देशाचा राजा, मी अमक्याहून आलोय, मी असं असं, तर मी पाहुणा पै, हे सगळे सांगत होते निमंत्रित सगळे आणि येत होते. आणि एक आता माझ्यासारखा असा ग्रस्त होता आणि त्या राजाच्या कार्यक्रमाला जायची तरी इच्छा होती, आपल्याला तरी निमंत्रण नाही पण जायची तरी दृढ इच्छा आहे. आता काय करायचं, आपण जायचं. पण आता तिथं रस्त्यावर अडवलं तर आपल्याला काय सांगायचं. त्यानं युक्ती काढली. जायचं म्हणजे कार्यक्रमाला जायचं. त्यानं ठामच निश्चय केला काही झालं तरी जायचंच. एखादं मुर्दार असतंय ते काय करतंय, काहीतरी करून का असना जातंय. तसं तो जरा मुर्दार होता आणि तो गेला. तिथं गेटवर त्याला अडवलं. आपण कोण, ह्यो म्हटला मी मामा आहे. आता त्या शिपायांना वाटलं राजाचा मामा असला तर नाही सोडून चालतंय. सोडला त्यांनी. पुढं आला. पुढं आल्यानंतर पुढं दुसऱ्या गेटवर परत अडवलं. तिथं त्यांनी विचारलं आपण कोण, तो म्हटला मी मामा आहे. त्यांनाही वाटलं राजाचा मामा असाला. आता पहिल्या गेटवर सोडले म्हणल्यानंतर आपण तरी कशाला अडवायचं. असा तो महाराज मामा पुढं आला. पुढं प्रधानजी बसलेले होते. प्रधानजींनी विचारलं आपण कोण. प्रधानजी नाही, तो म्हटला मी मामा आहे. आता प्रधानजी म्हटला तर मग राजाचा मामा असेल नाही तर राणीचा असेल, आपण अडवून चालणार नाही. म्हणून त्यांनी सोडलं आणि तो ग्रस्त महाराज तसाच पुढं पुढं गेला आणि राजमहालामध्ये सिंहासनावर राजा बसलेला होता. तिथं राजाजवळ गेला. राजानेही तोच प्रश्न विचारला आपण कोण. तो म्हटला मी मामा आहे. राजाला वाटलं राणीचा मामा असेल म्हणून राजाही काय बोलला नाही. आणि मग तो असाच ग्रस्त महाराज पुढं गेला. परत राणीच्या महालामध्ये गेला. राणीनेही प्रश्न विचारला. राणीलाही म्हणला तो मी मामा आहे. राणीला वाटलं राजाचा मामा असेल. आणि मग महाराज तो कार्यक्रम 2 दिवसाचा मोठा भरगच्च कार्यक्रम होता. सगळ्याला ज्याला ज्याला जे काय हवं नको ते सगळं जिथल्या तिथं प्राप्त होत होतं. आणि त्यातल्या त्यात ह्यो मामा म्हणल्यानंतर मामाची विषाद वाढली. का, कुणाला वाटायचं राजाचा मामा, कुणाला वाटायचं राणीचा मामा. याला काय कमी पडू द्यायचं
नाही, म्हणून त्याला सगळं जिथल्या तिथं पुरवलं जात होतं. कार्यक्रम झाला, पै पाहुणे सगळे जे निमंत्रित होते ते निघून गेलेत, मामा जायला तयार नाही. काय जायची गरज आहे, त्याला पाहिजे ते सगळं तिथं मिळत होतं. काय पैसे खर्च करावं लागत नव्हतं, काही करावं लागत नव्हतं. नुसतं मुखातून शब्द आला की तिथं हजर होत होतं सगळं. 8 दिवस गेले, 15 दिवस गेले, तरी मामा जायला तयार नाही. मग एक दिवस न राहून राजानं राणीला विचारलं, राणीसाहेब, आपला मामा आता इथं बराच दिवस झाला, कार्यक्रम झाला तरी राहिलाय, जायचा बघत नाही, काय भानगड? मग राणी म्हणली, माझा मामा नव, मी म्हणतोय तुमचा मामा. राणी म्हणती राजाचा मामा, राजा म्हणता राणीचा मामा. आणि मग त्यांच्यामध्ये चर्चा झाली. मग आता आपण काय करूया, आता त्या मामाला आपण विचारूया, तुम्ही नेमकं कुणाचं मामा आहे. अशी चर्चा चालू झाली. त्यांनी त्यांच्या शिपायाला बोलवलं आणि ही बातमी महाराज त्या मामाच्या कानावर गेली. मामाच्या लक्षात आलं, आता माझ्याबद्दल यांच्या चर्चा चालू झालेली आहे, आता मी कळलोय, आता राहून चालणार नाही. मामानं आपला बिचारा गुंडळा महाराजांनी गेला, पळालाच मामा, तिथं थांबला नाही. कधी का पळाला, मामा कळल्यावर मामा राहिला नाही. तद्वज्ञान महाराज, अज्ञान आपल्या ठिकाणी आहे हे कळलं की अज्ञान राहत नाही, आपोआपच ते महाराज निघून जातं. पण अज्ञान कळणं अत्यंत गरजेचं आहे. तसं हे आत्मस्वरूपाचं आपल्याला अज्ञान आहे. मी नेहमी सांगतो 3 दोष आहेत, मल, विक्षेप, आवरण. 3 दोष आहेत. मल आणि विक्षेप हे 2 दोष. म्हणजे मल दोष म्हणजे पाप करण्याची वासना, विक्षेप दोष म्हणजे चित्ताची चंचलता, आणि आवरण दोष म्हणजे आत्मस्वरूपाचं अज्ञान. हे 3 दोष याची आवड जीवाच्या ठिकाणी आहेत. मल आणि विक्षेप दोष हे 2 दोष महाराज स्वतःहून बाजूला करायचे आहेत, घालवायचे आहेत. संत घालवणार नाहीत, श्री गुरु घालवणार नाहीत, देव घालवणार नाहीत. माझ्यातले दोष ही कोणतरी घालवतील म्हणून वाट बघून बसत चालत नाही, कोणीच घालवू शकत नाही. मला शास्त्र सांगतं हे 2 दोष स्वतःच घालवायचे. आणि त्यासाठी पर्याय शास्त्रानं सांगितलेला आहे, उपाय सांगितला आहे, निष्काम कर्म आणि निष्काम उपासनेने मल आणि विक्षेप दोष निवृत्त होतात. पण त्यासाठी निष्काम कर्मामध्ये भगवंताचं नामस्मरण अत्यंतिक महत्त्वाचं आहे आणि निष्काम उपासनेमध्ये भगवंताची भक्ती महत्त्वाची आहे. आणि ही निष्काम कर्म उपासना करत असताना महाराज मनामध्ये कुठल्याही प्रकारची आशा न धरता आपण निष्काम कर्म आणि उपासना करायची महाराज. म्हणजे नामस्मरण करत असताना मला काहीतरी मिळावं हा उद्देश ठेवायचा नाही, भक्ती करत असताना मला काहीतरी मिळावं करायचं नाही. आणि केलेलं कर्म केलं तर कर्माचा सिद्धांत सांगतो की केलेल्या कर्माचं फळ हे आपल्याला मिळतंच. कर्म केलं की त्याला फळ हे देणारच. मग काय तुमचं विहित असेल तर विहित मिळेल, निषिद्ध असेल तर निषिद्ध मिळेल. पण कर्माचा सिद्धांत सांगतो की कर्म केलं की त्याचं फळ हे मिळतंच. मग फळ मिळणार हे आपल्याला माहीत असताना आम्ही त्या फळाची अपेक्षा करायची काय गरज आहे का? अजिबात गरज नाही महाराज. आणि अपेक्षा न करता जर निष्काम कर्म आणि उपासना केली तर मल आणि विक्षेप 2 दोष निवृत्त होतात. आणि तिसरा जो दोष आहे आवरण नावाचा, तो दोष घालवण्यासाठी महाराज आपल्यावर निष्काम कर्म उपासनेनं ईश्वराची प्राप्ती होते. आणि ईश्वर आपल्याला एखाद्या यथार्थ सद्गुरूची भेट घालून देतात, नाहीतर आपणच गुरु म्हणून येतात. जसं जगद्गुरु तुकोबरा यांच्या जीवनामध्ये माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणचे देव होय गुरु. जगद्गुरु तुकोबरा यांच्या जीवनामध्ये स्वतः देवच गुरु रूपाने आले, देव रूपाने उपदेश केलेला नाही महाराज. देव रूपाने उपदेश करत नाहीत, गुरु होऊन उपदेश करावा लागतो. जसं अर्जुनाने भगवंत काय दूर होतेत का महाराज? सतत एकत्र होते. पण अर्जुनाला उपदेश करण्यासाठी भगवंत श्रीकृष्ण गुरु झालेत महाराज अर्जुनाचे, म्हणजे गुरु होऊनच उपदेश केला. तसं ईश्वर एखाद्या यथार्थ श्रीगुरूंची भेट तरी घालून देतील, नाही तर श्री गुरु होऊन स्वतः भेटतील आणि उपदेश करतील. म्हणजे तत्वज्ञान आवरण दोष निवृत्तीसाठी श्री गुरूंची अत्यंती गरज आहे. पण श्रीगुरु भेटल्यानंतर सहज श्रीगुरु जसं उपदेश करू शकत नाहीत किंवा नुसती सहज भेटला आणि कृपा केली अशी नाही, तर त्यासाठी श्रीगुरूंची सेवा करावी लागते. तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. ज्ञानोबराय सांगतात ते ज्ञानाचा कुरुटा एत सेवा हा दारवंटा स्वाधीन करी सुबटा ओळंगुनी. संत हे ज्ञानाचा कुरुटा आहे, ज्ञानाचा फार मोठा ठेवा संत महात्म्यांच्या ठिकाणी आहे. आणि तो ठेवा आपल्याला प्राप्त व्हायचा असेल
तर संतांच्या आणि आपल्यामध्ये एक उंबरठा आहे. कसला उंबरठा आहे तो उंबरठा सेवेचा उंबरठा आहे महाराज. आणि तो सेवेचा उंबरठा ओलांडून आपल्याला त्या ठिकाणी जावं लागेल आणि त्या ठिकाणी ती सेवा करत राहावी लागेल. आणि मग त्या संतांची एकदा आपल्यावर कृपा झाली की मग कृपा कटाक्ष निहाळिले आपल्या पदी बसले. आपणासारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. त्याला मग काळ नाही वेळ लागत नाही महाराज. क्षणात गोष्ट ती होऊन जाते महाराज. म्हणजे सहज जर आपल्याला जर झाला उपदेश एकदा संतांची आपल्यावर कृपा झाली तर निश्चितच, कारण संतांची जी कृपा होणं त्यासाठी आपण अगोदर आपलं पात्र तयार करणं अत्यंत गरजेचं आहे. संतांच्या आम्हाला गुरुजी नेहमी सांगतात की संतांची कृपा व्हावी काय कृपेस पात्र आपण व्हावं. संतांनी कृपा करायची आपण वाटच बघावी लागणार नाही महाराज. आपण कृपेश पात्र झालो की निश्चितच संत कृपा करतात महाराज. जसं त्यासाठी आपण बऱ्याच वेळेला दृष्टांत ऐकतोय. नेहमीच महाराजांनी सुद्धा बऱ्याच वेळेला सांगितलं असतं की एखाद्या झाडावर आंबा किंवा पेरू परिपक्व झाला की पोपटाला निमंत्रण द्यावं लागत नाही. पोपट माशे तुम्ही या आणि माझा स्वाद घ्या म्हणून सांगावं लागतं का? नाही महाराज, सांगावं लागत. तो पोपट येतो आणि त्याचा स्वाद घेतो. तद्वज्ञानं आपली जर परिपक्वता अंतकरणाची झाली की निश्चितच श्रीगुरु सहजच आपल्यावर महाराज कृपा करतात. ते शोधतच येतात. आपल्याला श्रीगुरूंना शोधत जावं लागत नाही. आणि मग तिसरा जो आवरण नावाचा दोष आहे तो फार दोष महाराज तुम्हा आम्हा सर्व याची आवत परमार्थिक साधकांना घातक आहे. का? कारण आम्ही परमार्थ करत असताना तो दोष आम्ही कधी कळवूनच घेतलेला नाही. आमचा परमार्थ तरी नित्य चालूच आहे, पण दोष आहे तो दोष आम्ही कळवून घेतलेला नाही. आणि त्यामुळं आम्ही करतोय परमार्थ, पण करत असताना परमार्थ फलिद्रूप होत नाही. त्याचं एकमेव कारण काय असेल तर जो आत्मस्वरूपाचं जे अज्ञान आहे ते अज्ञान अगोदर आपण कळवून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ते कळवून देणारे संत महात्मे आहेत आणि त्यासाठी संतांची सेवा करत राहावं लागतं महाराज. आणि मग ते जे अज्ञान आहे ते अज्ञान म्हणजे काय फार वेगळं मोठं काहीतरी आहे आणि त्यासाठी काहीतरी लय मोठा आकांड तांडव करायला लागतंय असं काही नाही. मी देव आहे, फक्त एवढंच निश्चय व्हायला लागतोय. निश्चय झाला की झाला. निश्चय होणं गरजेचं आहे, पण निश्चय सहजासहजी होऊ शकत नाही. सहजासहजी होत नाही. बघा आता कर्ण जो होता तो कर्ण पांडवांच्या पेक्षा कोण वेगळा होता काय? पांडवांच्यातलाच होता. पांडवांच्यातलाच होता. पण कर्णाला माहिती नव्हतं. कर्णाला माहिती नव्हतं. कर्ण हा कुंतीचाच मुलगा. तो त्याचं कथानक फार मोठं आपल्याला बऱ्याच वेळेला ऐकवात आला असेल. ते कथानक आपल्याला घ्यायची काही गरज नाही. कुंतीनं तो विवाहाच्या अगोदरचा झालेला होता, त्यामुळे त्याला सोडलेला होता आणि त्याला दाशीनं काय केलेला होता? जतन केलेला होता. आणि म्हणून त्याला दाशीपुत्र म्हणत होते किंवा सूतपुत्र म्हणत होते. आणि मग असा जो कर्ण होता आणि मग पुढं महाभारतात युद्धाच्या प्रसंगामध्ये कुंती मातेला वाटायला लागलं की कर्ण तो होता तो कोणा कौरवांच्या बाजूनं होता. आता कर्ण तसा क्षत्रियच होता आणि सगळ्या युद्धकलेमध्ये पारंगत झालेला होता आणि त्यामुळे कुंती मातेला वाटत होतं की तो कौरवांच्या बाजूने आहे, तो पांडवांच्या बाजूनं लढावा यासाठी. पण कुंती मातेनं एकांतामध्ये कर्णाला बोलावून घेतलं. आता पांडवांनी कौरवांच्या मध्ये सतत ज्यावेळी घटना अशा घडत होत्या त्यावेळी ते पांडव कर्णाला सुद्धा कसे तू सूतपुत्र आहेस, तू क्षत्रिय नाहीस असे हिनवित होते. आणि त्याचा सुद्धा तसा ठाम निश्चय होता की मी नाही, असं त्याचा सुद्धा ठाम भावच निर्माण झालेला होता कर्णाचा सुद्धा की मी क्षत्रिय नाही असा. का? त्याला माहिती नव्हतं. आणि ज्यावेळी कुंती मातेनं ठरवलं आणि कर्णाला जवळ बोलवून घेतलं आणि मग कर्णाला सांगितली सगळी कथा, कर्णाला पाठीमागची सगळी सांगितली. आणि तू कौरवांच्यातला नसून तू कोण आहेस? तू पांडवांच्यातलाच आहेस. हा फक्त त्याच्यावर काय केलं? बिंबवलं की तू कोण आहेस? तू पांडवच आहेस हे बिंबवलं. आणि हे बिंबवल्यानंतर त्या कर्णाचा काय झाला? ठाम निश्चय झाला. त्या ठिकाणी त्याचा ठाम निश्चय झाला, मी कोण आहे? कौरव नसून मी पांडवच आहे असा त्याचा ठाम निश्चय झाल्यानंतर महाराज मग त्याला परत रोज सांगावं लागलं का?
नाही सांगावं लागलं. तसं श्रीगुरु काय करतात, तू जीव नसून देव आहेस हे सांगतात, पण आमचा त्या ठिकाणी काय होत नाही, निश्चय होत नाही. आमचे महाराज नेहमी सांगतात, कितीतरी आपण संत महात्म्यांनी वाजत असे बोंब, कोणी न ऐकती कहाणी. कितीतरी बोंब मारून सांगितले, हकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका. संत महात्मे आपल्याला महाराज जीव तोडून सांगतात, तू जीव नसून देव आहेस, पण आपला त्या ठिकाणी विश्वास बसायला तयार नाही. आमचे महाराज म्हणतात विश्वास ठेवायचा, निश्चय ठेवायचा, निश्चय करायचा आणि निश्चयाने विश्वास ठेवायचा. हे बघा, लग्नामध्ये आपल्याला बऱ्याच वेळेला आपल्याला आता हे उदाहरण माहिती आहे, भटजी लग्नामध्ये आपल्याला ती गाठ मारल्यानंतर एकदा सांगतो, काय सांगतो, आता ही तुझी झाली म्हणून किती वेळा सांगितलं भटजीनं, एकदाच सांगितलं. आता ती एकदा भटजीनं सांगितल्यानंतर किती आपलं तादात मी ते धरलं. परत आम्ही विचारतोय, आपल्याला कधी वाटलंय ती माझी कशी असेल, कधीच वाटत नाही महाराज. म्हणजे केवढा निश्चय आहे बघा. एकदा भटजीनं सांगितल्यानंतर तिचं सगळं आपण पाहतो, तिथं ठाम निश्चय आपला झाला, आता ही माझी झाली. आता कधीच त्या निश्चयातनं आपण बाजूला जाऊ शकत नाही, मरेपर्यंत महाराज ती माझी असा ठाम निश्चय राहतो. पण संत महात्मे श्रीगुरु सांगतात की तू जीव नसून देव आहेस, हे कितीतरी वेळा सांगितलं तरी तिथं आपला निश्चय होत नाही. आणि जोपर्यंत निश्चय होत नाही तोपर्यंत आपण हा जीवपणा जो लादून घेतलेला आहे तो जाऊ शकत नाही. आणि हे अज्ञान घालवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे अज्ञान घालवण्यासाठी संत महात्मे या भूतलावर आलेत. आणि ते संत महात्म्यांनी महाराज तुम्हा आम्हा याची आवड जीवाला क्रिया करून दाखवले. आणि म्हणून तो कोण आहे म्हणतात, तैशे संत जगी क्रिया करून दावीत यांगी. पहिला दृष्टांत महाराज सांगितला पंतोजीचा आणि मुलाचा. परत महाराजांनी तिसऱ्या चरणामध्ये दृष्टांत दिला, बालकाचे चाली माता जाणून पाऊल घाली. लहान मुलं आहे, त्या मुलाला चालायला शिकवण्यासाठी आई त्याच्या हाताला धरते आणि ते बाळ जसं पाय टाकतं वेडं वाकडं हळूहळू त्याच पद्धतीनं महाराज ती आई सुद्धा चालते. का, आईला चालता येत नाही का? आई माप फास्ट चालू शकते महाराज, पण आई त्या मुलाला चालायला शिकवण्यासाठी त्याच्या हाताला बोटाला धरते आणि चाल 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 करत ते बाळ जसं वेडेवाकडे पाय टाकतील तसं आई पाय टाकते. पण त्या आईला काय चालता येत नाही म्हणून नाही, तर आईला त्या मुलाला चालायला शिकवायचं असतं म्हणून ती आई मुलाच्या पायासारखे पाय टाकते. जगद्गुरु तुकोबर म्हणतात, तैशे संत जगी क्रिया करून दावीत अंगी. तसं संत महात्मे तुम्हा याची आव जीवाला. एखादा सिद्धांत गळी उतरण्यासाठी बरेचसे दृष्टांत देतात. ज्ञानोबरायांच्या जीवनामध्ये आपण पाहिलं तर ज्ञानोबरायांनी एक एक सिद्धांत पटवून देण्यासाठी कितीतरी दृष्टांत आपल्याला दिलेले आहेत. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू, का भ्रांताशी कामू विषयावरी. हा दृष्टांत पटवण्यासाठी ज्ञानोबरायांनी त्याच्या अगोदर 3 दृष्टांत दिले का नाहीत? पाय पा दूध पवित्र आणि गोड, पाशी त्वचेची या पदराड, परिते अवेरोनी गोचिड अशुद्ध काय न शेविती, का कमलकंदा आणि दरदुरी नांदोन्युक एकीची घरी, परी पराग सेविजे भ्रमरियेरा चिकल चिवरी, ना तरी निदैवाच्या परिवरी, लोह्या रुतल्या ती शस्त्रवरी, परी तेत बैसोनी उपवास करी, का दरिद्रिये तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू, का भ्रांताशी कामू विषयावरी. सर्व सुखाचा आश्रय असणारा परब्रह्म परमात्मा मी सर्वांच्या हृदयदिशी आहे. सुखाचा आश्रय असणारा प्रभू मी सर्वांच्या हृदयामध्ये आहे. पण भ्रमानं भ्रांतीनं हे जीव विषयामध्ये सुख शोधायला लागलेत. हे यांचं अज्ञान आहे महाराज. आणि त्यासाठी महाराजांनी 3 दृष्टांत दिले. तद्वज्ञान तुकोबरायांनी संतांचं कार्य सांगण्यासाठी या अभंगाच्या माध्यमातून 3 दृष्टांत दिले. त्यामध्ये दुसरा दृष्टांत दिला, बालकाचे चाली माता जाणून पाऊल घाली, तैशे संत जगी क्रिया करून दावीत अंगी. या 2 दृष्टांताने आपल्याला जर संतांचं कार्य नाही महाराज लक्षात आलं असलं तरी महाराजांनी परत शेवटी 3रा दृष्टांत दिला. तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव. नाव पाण्यामध्ये असते, पाण्यामध्ये नाव असते. ती नाव काय करते, अलीकडून पलीकडे जाणाऱ्यांना नावेतून नेते, पलीकडून अलीकडे येणाऱ्यांना नावेतून घेऊन येते. त्या नावेची सतत एरजारी चालू आहे महाराज. ती थांबत नाही नाव.
सतत 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 त्या पाण्यामध्येच आहे, पाण्यातनं बाहेर नाव नाही. पण पाण्यात असणारी ही जी नाव आहे त्या नावेला, पाण्यात राहून नावेला काय फायदा आहे हो? काय फायदा आहे का पाण्याला राहण्याचा? बरं त्या नावेला काय प्राप्त करून घ्यायचं आहे का? काही नाही महाराज, नावेला काही मिळवायचं नाही. पण ती नाव जी पाण्यात आहे, जनासाठी उदकी ठाव. तुम्हा याची जीवासाठी नाव आपल्याला महाराज इकडून तिकडे तिकडून इकडे आणण्यासाठी, नेण्यासाठी ती नाव कार्य करते. नावला स्वतःसाठी काही करायचं नाही. तत्वज्ञान संत महात्म्यासाठी जगद्गुरु तुकोबरा तैशे संत जगी क्रिया करून दावी अंगी. संत तुम्हा आम्हासाठी एवढी जी तळमळ करतात महाराज, एवढी धडपड करतात, रात्रंदिवस तुमच्या आमच्यासाठी संत महात्मे झटले. संतांना आमच्याकडून काय प्राप्त करायचं आहे महाराज? काय मिळवायचं आहे? काय मिळवायचं आहे का? अजिबात काही मिळवायचं नाही. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. संत महात्मे तुमच्या आमच्यावर जी प्रेम करतात, ते प्रेम करण्याच्या पाठीमागं संतांना काहीही मिळवायचं नाही, अजिबात काही मिळवायचं नाही. त्यासाठी संत महात्मे महाराज या भूतलावर आलेत. पण संतांना तुमच्या आमच्या याची आवड जीवाचा उद्धार करत असताना, उद्धारासाठी ही जी तळमळ करत असताना, धडपड करत असताना संतांना काहीही मिळवायचं नाही महाराज. फक्त तुम्हा याची आवड जीवाचा उद्धार करणे हा एकमात्र उद्देश घेऊन संत महात्मे या भूतलावर आलेले आहेत. आई वडील तुमच्या आमच्यासाठी महाराज करतील नाही असं नाही, पण आई वडील करत असताना आई वडिलांच्या ठिकाणी काहीतरी लोभ आहे, काहीतरी प्रेम आहे, काहीतरी आशा आहे. हा मुलगा मला नंतर म्हातारपणी बघील, काहीतरी करील, ही आशा आहे. पण संत महात्मे महाराज तुमच्या आमच्यासाठीच करत असताना संतांच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची इच्छा नाही, अपेक्षा नाही महाराज. निरपेक्ष भावनेनं संत महात्मे तुम्हा याची आवड जीवासाठी कार्य करतात. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबरा म्हणतात तैशे संत जगी क्रिया करून दावी अंगी. तीन दृष्टांताच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराने तुम्हा याची आवड जीवाला संतांचं कार्य सांगितलं आहे. आणि संतच महाराज तुम्हा याची आवड जीवाला या दुःखरूपी भवसागरातून तारून नेणार आहेत, दुसरं कोणीही तारणार नाही. आणि म्हणून संतांच्या ठिकाणी अत्यंतिक श्रद्धा आणि विश्वास ठेवून जर आपण वाटचाल करत राहिलो तर निश्चितच महाराज आपल्याला ज्या स्वरूपापासून आपण बाजूला झालेलो आहोत ते आत्मस्वरूप, तो आत्मलाभ झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यासाठी संतांच्या ठिकाणी अत्यंतिक श्रद्धा आणि विश्वास ठेवून आपण वाटचाल करत राहूया. अशीच आजच्या प्रवचनाच्या माध्यमातून तुम्हा सर्व श्रोते सज्जनांच्या ठिकाणी विनंती करतो. आणि झालेली सेवा भगवान सिद्धेश्वरांच्या चरणी, तुम्हा सर्व संत मायबापांच्या चरणी अर्पण करून सेवेला या ठिकाणी पूर्ण द्या. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.